एक घाटात आहे. मला एक पोलीस स्टेशन कोणाला माहिती असेल तर तुम्ही सांगितलं तर बरं होईल, कारण मिसिंग लिंक इज मिसिंग. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काल मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी ही लिंक पुन्हा बंद करण्यात आल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मनसे नेते अभिजित पानसे यांनी यावर जोरदार टीका केली आहे. पुण्याहून मुंबईकडे येताना लोणावळा घाटात झालेल्या वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी उपरोधिक शैलीत सरकारवर निशाणा साधला. पानसे म्हणाले, मी सध्या घाटात अडकलोय. कालच मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आणि आज ती पुन्हा गायब झाली आहे. मला तिचा मिसिंग रिपोर्ट द्यायचा आहे. नमस्कार, मी अभिजित पानसे आणि मी पुण्याहून मुंबईकडे येतोय आणि मी इथे घाटात आहे. मला एक पोलीस स्टेशन कोणाला माहिती असेल तर तुम्ही सांगितलं तर बरं होईल, कारण मला मिसिंगचा रिपोर्ट द्यायचा आहे. कारण मिसिंग लिंक इज मिसिंग. काल उद्घाटन केलेलं मुख्यमंत्र्यांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, आणि आज पुन्हा मिसिंग लिंक बंद आहे. पुन्हा घाटात नेहमीप्रमाणे छान ट्रॅफिक आहे. 1-2 गाड्या बंद पडलेल्या मध्ये दिसत आहेत. तर मिसिंग लिंकचा मिसिंग रिपोर्ट मला पोलीस स्टेशन मध्ये नोंदवायचा आहे. कोणाची ओळख असेल तर प्लीज. मिसिंग लिंक मिसिंग आहे. धन्यवाद. दरम्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून पुण्याकडे जाणारी लेन सुरू असली तरी पुण्याहून मुंबईकडे येणारी लेन अजून पूर्णपणे तयार नाहीये. काही तांत्रिक कामं अद्यापही बाकी असल्यामुळे ही लिंक पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र या घाईघाईत करण्यात आलेल्या उद्घाटनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. फक्त प्रसिद्धीसाठी हा सोहळा उरकला गेला का, असा सवाल प्रवासी आणि नागरिक विचारतात. दरम्यान लोणावळा घाटात पुन्हा एकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मिसिंग लिंक सुरू झाल्याच्या आशेनं अनेकांनी हा मार्ग निवडला. मात्र लिंक बंद असल्यामुळे त्यांना जुन्याच वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. कडाक्याच्या उन्हात अडकलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनानं लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, अशी मागणी देखील जोर धरतीये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.